श्रीराम जय जय राम। नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते। कौरवांनी पांडवांना निदान 5 गावे तरी द्यावीत, म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल। म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्ठाई करण्याकरता गेले। त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की देवा, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे। न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरूर आहे, पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही। त्याला मी काय करू? तू सर्व सत्ताधीश आहेस, तर मग माझी बुद्धीच पालट, म्हणजे सर्वच प्रश्न एकदम मिटेल। परंतु तसे काही न होता पुढे युद्ध झाले हे प्रसिद्धच आहे। तीच स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते। म्हणून सगुणरूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही असे दिसते। सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे। म्हणूनच त्रिकाला बाधित असणाऱ्या नामावताराची आता जरुरी आहे। नाम म्हणजे भगवंतच आहे। नाम अनन्य होऊन आपण घेऊया। एका माणसाची प्रकृती बरी होती, पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला। डॉक्टर म्हणाला की जीव वाचवायचा असेल, बाकीचे सर्व शरीर टिकवायचे असेल तर पाय कापायला हवा। आता नुसता प्राण आहे, पण हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळ्यांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, पण प्राण आहे तर उपयोग नाही। याउलट बाकी सगळे आहे, पण प्राण नाही, तरीही उपयोग नाही। प्राण आहे, पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल। समजा कानाने ऐकू येत नाही, नाही तर नाही, कुठे बिघडले? उपासना, अनुसंधान हे प्राणासारखे समजावे। बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियाप्रमाणे समजावा। यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे। ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे। ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंती निराशा आहे। आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत, म्हणून आम्ही दुःखी आहोत असे म्हणण्यापेक्षा ती गोष्ट आमच्या मनात आहे, हेच दुःख मूळ आहे। अमकी गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे तीच दुःख मूळ आहे। हे समजून आपण वागले पाहिजे। मांजर उंदराशी खेळते, ते त्याला धरील, परत सोडील, पुन्हा धरील, पुन्हा सोडील, पण शेवटी प्राण घेईलच त्याचा। तसे काळ आपल्याशी करतो, आशेत गुंतवून ठेवील, पुढे जाईल। आपण पहिल्यापासूनच हे ओळखून राहावे की असे गुंतून राहण्यात काही फायदा नाही, आणि अनुसंधान ठेवले तरच मनुष्याने कल्याण होईल, नाहीतर फार कठीण आहे। मी म्हणणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे विद्वान, शास्त्री, पंडित सर्व खरे भ्रमातच आहेत। म्हणून म्हणतो, एक करा, अनुसंधान टिकवून जेवढे करता येईल तेवढेच करा। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत, ही भगवंताची कृपाच आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध, समास 3, दशक 15। विषय आसक्ती, वैराग्य आणि आत्मजागृती। मानवाचे दुःख बाहेरून येत नाही, ते आतून निर्माण होते। समर्थ रामदास स्वामी या दशकात अतिशय सूक्ष्म मुद्दा मांडतात। आपण वस्तूंना नाही,
भावनांना चिकटतो आणि हीच आसक्ती पुढे दुःखाचे मूळ बनते. समास 3 दशक 15 मध्ये समर्थ आपल्याला शिकवतात, वैराग्य म्हणजे संसार सोडणे नव्हे, तर संसारात राहूनही मन मोकळे ठेवणे. 1. आसक्ती म्हणजे नेमके काय? समर्थ सांगतात, आसक्ती म्हणजे हे माझेच पाहिजे अशी आतली पकड. घर, पैसा, नाते, मान, पद या सगळ्याशी आपण इतके गुंततो की ते बदलते की आपण कोसळतो. इथे समर्थ स्पष्ट करतात, वस्तू समस्या नाही, त्यांच्याशी जोडलेली अपेक्षा समस्या आहे. विश्लेषण: आज आपण म्हणतो हे झालंच पाहिजे, तो माझ्यासारखाच वागला पाहिजे. यातून ताण, निराशा, राग तयार होते. समर्थांचा उपाय: अपेक्षा कमी करा, स्वीकार वाढवा. 2. वैराग्याचा खरा अर्थ. बहुतेक लोक वैराग्य म्हणजे केश कापणे, वस्त्र बदलणे, जंगलात जाणे असे समजतात. समर्थ याला नकार देतात. ते म्हणतात, वैराग्य बाहेर नसते, ते आत असते. खरे वैराग्य म्हणजे मिळालं तरी अहंकार नाही, गेलं तरी हळहळ नाही, स्तुती झाली तरी फुगवटा नाही, निंदा झाली तरी खचणं नाही. विश्लेषण: हा भावनिक समतोल आहे. हा आपण संसारात राहूनही मन शांत ठेवू शकतो. हेच समर्थ शिकवतात. मोह कसा निर्माण होतो? समर्थ सांगतात, पहिले आकर्षण येते, मग सवय, मग आसक्ती आणि शेवटी मोह. मोह म्हणजे सत्य न दिसणे. माणूस चुकीच्या गोष्टीही योग्य वाटू लागतो. उदाहरण: वाईट सवयी, चुकीची नाती, चुकीचे निर्णय. मोहामुळे आपण त्यात अडकतो. समर्थ सांगतात, वेळीच सावध व्हा. 4. आत्मजागृती म्हणजे काय? आत्मजागृती म्हणजे स्वतःच्या मनाकडे पाहण्याची सवय. आपण रोज बाहेर पडतो, पण आत पाहत नाही. समर्थ म्हणतात, दररोज स्वतःला विचारा, आज मी काय विचार केला, काय बोललो, काय केलं. हीच साधना आहे. विश्लेषण: ही आत्मपरीक्षणाची प्रक्रिया हळूहळू दोष कमी करते आणि विवेक वाढवते. 5. संसारात राहून साधना. समर्थ स्पष्ट सांगतात, घर सोडू नका, कर्तव्य टाळू नका, पण मन गुंतवू नका. कार्यालय, कुटुंब, समाज सगळं करा, पण मी कमी ठेवा. हेच कर्मयोग. उपसंहार: समास 3 दशक 15 आपल्याला शिकवतो, आसक्ती दुःख देते, वैराग्य शांतता देते, आत्मजागृती मुक्तीचा मार्ग दाखवते. समर्थांचा अंतिम संदेश: स्वतःला ओळखा, अपेक्षा कमी करा, विवेक जागा ठेवा, मगच जीवन हलके होईल. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.